खाद्यतेल आता 8-10 दिवस झाले खूपच तेलाचे भाव वाढलेले आहेत. सरकारच्या जशा अशा निवडणुकाच्या आधी यांनी भाव कमी केले होते आणि भाव वाढले. शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाहीत आणि तेलाची दरवाढ कशी होईल. गृहिणींना खूप जड जाते. यांनी एस टीचा प्रवास महिलांसाठी हे स्वस्त केला. एस टीचा प्रवास न करता यांनी सिलेंडर महिलांना कमी याच्यात द्यायचे होते. ही याची काहीच गरज नाही. सरकार हे शेतकऱ्याच्या याच्या मुळावर असल्यासारखं आहे आणि यांचा हे आपल्या सर्वसामान्य जनतेकडून हे सगळे पैसे लाटण्याचा आणि उकडण्याचा प्रयत्न करतात. अडचणी म्हणजे तेलाचा भाव वाढलेला आहे. आता तेलाचा भाव वाढला म्हणल्यावर सगळ्याच किचनमध्ये सर्व सामान आणावं लागते. पुन्हा डाळीचे बिन भाव वाढलेले आहेत, सिलेंडरचे बिन भाव वाढलेले आहेत आणि लाईट बिल बिन आता वाढून दिलेलं आहे. पुन्हा शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही. पुन्हा सोयाबीनला कसा त्रास सहन करावा लागतो मला किचन बजेट सांभाळताना? बराच त्रास सहन करावा लागते. बजेट वाढले? हो, बजेट वाढलेलाच आहे. पुन्हा एका याच्यातून नाही, प्रत्येक याच्यातून बजेट वाढलेलंच आहे ते. नेमकं काय सरकारचं काय धोरण काय? सरकारचं म्हणजे याच्या पहिले भाव कमी होते, आता निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच भाव वाढवले त्यानं. मागच्या 1 महिन्यामध्ये सूर्यफूल तेलमध्ये जवळपास 8 ते 10 रुपये लिटरची बढोतरी झालेली आहे आणि सोयाबीन तेलामध्ये जवळपास 5 रुपये ते 7 रुपये लिटरपर्यंत वाढ झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जे इंटरनॅशनलमध्ये जो क्रूड येतो त्याच्यात रेट वाढलेले आहेत, स्केलचे वाढलेली आहे, सीबॉट वाढलेलं आहे आणि तसंच डाळीमध्ये पण जवळपास 25 ते 30 रुपये किलोपर्यंतची मागच्या 1 महिन्यामध्ये 25 रुपये किलोपर्यंत तेजी आलेली आहे. तूर डाळ, चना डाळ सगळ्या प्रकारच्या डाळीमध्ये ही तेजी आलेली आहे. आणखी काय रेट वाढण्याची शक्यता आहे का? तुरीच्या डाळीमध्ये असं एक्सपेक्टेशन आहे की जवळपास 180 ते 190 रुपये किलोपर्यंत टच करू शकते. आणि तेलामध्ये काय वाढ होईल? तेलामध्ये आज तर काही सांगता येत नाही, तरी पण एक आमचं धोरण आहे का जवळपास 2-3 रुपयाची अजून तेजी येऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.